हसनैन कुरेशीला मी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अर्थातच सन्मानित करण्यात आल्यानंतर पंकज जाधव यांना विनंती असेल, चला लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आपण वितरित केले आणि आता चला लगेचच आपण फिल्डिंगसाठी जाऊया मित्रांनो. सलामीची जोडी पाठवा. कुर्डूस किंगला सुद्धा विनंती असेल, वेळ दवडायचा नाहीये, सामन्याला सुरुवात करणार. समालोचन कक्षामध्ये सज्ज असतील कपिल ठाकूर, तिथपर्यंत आपण जाणार आहोत. पण व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी उपस्थित होतात, त्यांचं शाब्दिक मी स्वागत करतो आणि वळतोय समालोचन कक्षामध्ये. सलामीची जोडी पाठवा लगेच. धन्यवाद संदीप सर. दोनही संघांना मी विनंती करतोय, तुमचा 12th मान आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. अगदी मॅच नंबर 6 प्रगतीपथावर आहे. एका बाजूला पंकज जाधव आहे, दुसऱ्या बाजूला मंदार म्हात्रे आहे. आणि जी मॅच झाली होती ज्यामध्ये मंदार म्हात्रेने पंकज जाधववर मात केली होती, आता पंकज जाधवला संधी आहे जशास तसं म्हणजे पलटवार करण्याची संधी आहे. आता टॉस या ठिकाणी कपिल, आपण पाहतोय ना व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळींमध्ये आता पनवेलवरून सुद्धा हे सामने पाहण्यासाठी उपस्थित झालेत. विशेषतः ते उच्चस्थ पदाधिकारी आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय संचालक संतोष पाटील साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचं PNP चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. पनवेलवरून ते खास हे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी आणि शेतकरी कामगार पक्षाचा इव्हेंट म्हटल्यानंतर त्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ते सदैव हजर असतात. त्यांच्या समवेत हरिग्राम पनवेलचे सन्माननीय सरपंच अमितभाई म्हात्रे हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. MSRDचे ठाणे येथील त्यांचे सहकारी अलंकार पाटील हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत आणि संतोष पाटील साहेब यांचे चिरंजीव साहिल संतोष पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती असेल आपण थोड्याच वेळाने त्यांचा सन्मान सुद्धा घेऊ. पण पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण ऐकताय कपिल ठाकूर यांना. धन्यवाद संदीपजी जगे सर. अगदी जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा PNP चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. कुर्डूस किंग्स टीम 12 प्रतिनिधी इथे आलेला नाहीये, सो कोऑपरेट कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. अलिबाग सुपर किंग्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निवडले क्षेत्ररक्षण. ॲज युजल जे क्रिकेटमध्ये 99% टेनिस क्रिकेटमध्ये हा डिसिजन घेतला जातो, आता या फ्लड लाईट्समध्ये अगदी प्रकाश झोतामध्ये दोनही संघ कशा पद्धतीने खेळतील हे देखील पाहणं फार रंजकतेचं राहणार आहे. रंजक मुकाबला आहे, कारण ज्या पद्धतीने अलिबाग सुपर किंग्स विरुद्ध कुर्डूस किंग्स हा सामना पहिला झाला होता, ज्यामध्ये पंकज जाधवला या ठिकाणी मंदार म्हात्रेने मात दिली होती. सो हे बॅटल खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. जो जीता वही सिकंदर आणि सुपर 12 साठी क्वालिफाय होणारा. येस, पंचांकडून ग्रीन सिग्नल येते. लेट्स द बॅटल बिगिन. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पिंट्या आपल्याला दिघोडी गावचा पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला संमित्र म्हात्रे, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि प्रिन्स गोलंदाजी मार्कवर राईट हँड ओव्हर द विकेटने हा पहिला चेंडू. यावेळचा बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. मिडॉनला हसनेन आहे. अगदी फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहूयात की कशा पद्धतीची सजवलेली आहे. डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. सो आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर येऊ शकतो, कदाचित लेग स्टंपला यॉर्कर येऊ शकतो. अशाच चिन्हांनी ही गोलंदाजी आपण पाहणार आहोत. यावेळचा बॉल स्टंप टू स्टंप टाकलाय. मिस टायमिंग फटका आहे, बॅटच्या वरती लागलाय. क्षेत्ररक्षक हसनेनच्या हातामध्ये जातोय. पिंट्याची खेळी समाप्त. प्रथम विकेट स्वाहा. अवस्था परिस्थिती जर पाहिली तर संघ अडचणीमध्ये आहे. पहिले 2 चेंडू प्रिन्सने ज्या पद्धतीने प्रिन्स स्टाईलने गोलंदाजी केलंय ना, अगदी कुर्डूस किंग संघाला इथे मात्र थोडंसं नमतं घ्यावं लागेल. आता थोडंसं
धावा बनवाव्या लागतील, चालवाव्या लागतील, गेम चालवावा लागेल, धावा बनवाव्या लागतील किंवा धावा येणं फार गरजेचं आहे. पहिल्या 2 चेंडूंवर आलेला नाहीयेत. सो आता थोडंसं टेन्शन देणारी परिस्थिती फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेम्यामध्ये जरूर असेल. प्रिन्स गोलंदाजी मार्कवर. यावेळचा बॉल पहा. ओ हो हो, म्हणजे इथे मात्र बॅटची कट लागले आणि विकेट किपर पंकजच्या हातामध्ये जात आहे. अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या. म्हणजे इथे समजलं नाही की बॅटची कट लागले की नाही आहे, परंतु फलंदाजाने अगदी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलं आणि स्वतः मैदानाच्या बाहेर येतात कमोंडीचे. फार महत्वाचा होता, कारण बरेच दिवस सर्वजण विचारत होते फोनच्या माध्यमातून की काय घडतंय, की हा मुद्दा आहे की मॅन ऑफ द सिरीजला काय असणार. परंतु ही स्पर्धा ज्या पद्धतीने 19 तारखेला सुरुवात झाली आणि मॅन ऑफ द सिरीजला ग्लांजा कार. प्रथमतःच आपण अलिबाग मुरुड रोहामध्ये जो खेळाडू अगदी कार जिंकणारा आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. सो हा एक अप्रतिम सरप्राईज आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. मॅचमध्ये थोडंसं लक्ष टाकूया. रोशन आलाय मैदानामध्ये. आता रोशनला सुद्धा जबाबदारी सांभाळावी लागेल, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. आपली खेळण्याची जागा निश्चित करते. तोपर्यंत फिल्डिंगची रचना कशा पद्धतीची आहे पाहूया. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑन मिड ऑफ आहे. त्यानंतर आपण पाहतोय डीप मिड विकेट आहे आणि डीप कव्हर लावलंय. सो एक वेगळी फिल्डिंगची सजावट आहे, कारण बॉल थोडासा फिरताना पाहायला मिळतोय. त्यामुळे कदाचित पंकज जाधवने डीप कव्हरला क्षेत्ररक्षक लावलाय. सो हा बॉल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. यावेळी पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. मिड विकेट क्षेत्रामध्ये हसनेंना चेंडूचा पिछा करतोय. हसनेने अडवलाय, रोखलाय चेंडूला आणि पहिली धाव ही स्कोर कार्डवर अर्चित झालेली आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा कमी, विकेट जास्त, अशा पद्धतीची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु धरणे सर, संमित्र मात्र जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना, हा खेळाडू अगदी चतुर चाणक्य आहे. या खेळाची परिस्थिती तो जाणलाय आणि त्याला माहिती आहे की ही सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करायची. परंतु प्रिन्सने एक नवा दम आहे, नवा जोश आहे आणि त्या जोशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. एंड चेंज केलाय आणि राईट हँड राऊंड द विकेटने यावेळी गोलंदाजीचा अवलंब करताना आपल्याला पाहायला मिळतोय या ओव्हरच्या 5व्या चेंडूमध्ये. यावेळचा बॉल अगदी तेज तर्रार टाकला होता. अँगलने थोडासा आतमध्ये आलाय. बॅटचा आणि बॉलचा तितकासा चांगलं मिलन झालेलं नाहीये आणि आपण पाहतोय फक्त एक धाव आलेली आहे. एकेरी दुहेरी धावा, एकेरी धावा आलेली आहे. 2 धावा, 2 विकेट, 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रिन्स गोलंदाजीचं या गोलंदाजाचं मी कौतुक करेन. आणि अगदीच नवे जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना सांगू इच्छितो, फलंदाजी करणारा संघ हा कुर्डूस किंग्ज आहे. गोलंदाजी करणारा संघ हा अलिबाग सुपर किंग्ज आहे. एका बाजूला पंकज जाधव, दुसऱ्या बाजूला मंदार म्हात्रे. अशा पद्धतीचं हे बॅटल असणार आहे. आता पाहूयात या षटकाचा शेवटचा हा चेंडू कशा पद्धतीचा असेल. संयमी भूमिका की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. मोठा फटका मारायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एक्झिक्युशन चांगलं नाहीये. क्षेत्ररक्षक होता परंतु चेंडू अगदी क्षेत्ररक्षकापासून खूप जास्त लांब या ठिकाणी लँड झाला आणि तोपर्यंत पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. आफ्टर फर्स्ट ओव्हर 3 लॉस ऑफ 2 विकेट. अगदी आपण पाहतोय ज्या पद्धतीने प्रेक्षक गॅलरीमध्ये आता प्रेक्षकांची मांडियाळी पाहायला मिळते. आमच्यासोबत प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह पाहतात त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय या PNP चषकामध्ये. अगदी स्वप्नवत स्पर्धा आहे ना, म्हणजे 10 टॉवर्सने ही स्पर्धा या ठिकाणी आपण रजनी क्रिकेटमध्ये पाहतोय आणि त्याच वेळेला 14 कॅमेऱ्यांनी ही संपूर्ण स्पर्धा अगदी प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीचं वर्क पाहायला मिळत आहे. अगदी सुंदर सुंदर गोष्टी आहेत ज्या आपण बऱ्याच वेळेला एक्सप्लेन करतो. 4 व्हीलर कार आहे, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी 2 व्हीलर्स आहेत आणि बेस्ट फिल्डरसाठी मला असं वाटतं TV सुद्धा आहे आणि लकी ड्रॉ सुद्धा आहे ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल आणि ब्लूटूथ स्पीकर मिळणार आहे. सो सर्वांसाठी प्राइजेस आहेत आणि ही अशा पद्धतीने सर्व विविधतेने नटलेली ही स्पर्धा आहे. जशा पद्धतीने भारतीय संस्कृती आहे ना, की वेगवेगळे जाती, धर्म, पंथ अशा पद्धतीने नटलेली संस्कृती आहे ना, तशा पद्धतीची ही स्पर्धा आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोशन ज्याने 2 चेंडूंमध्ये 2 धावा केलेल्या आहेत आणि गोलंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगार अमित पारकर.
खोलवर टप्प्याचा बॉल बॅटची कट घेऊन शॉट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल अक्षयने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाज सुखरूपरित्या अगदी सेफ पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले स्ट्राईक एंडला. एकेरी धावेने धावफलक पुढे जाते. अगदी पंचांकडून 22चा इशारा येतोय आणि धावसंख्येत 1ने वाढ जरूर झालेली आहे. अमित पारकर म्हणजे अमित पारकर, जसा आकाश मांजरेकर यांनी उल्लेख केला होता की अमित पारकर कोणत्याही पद्धतीचा चेंडू टाकू शकतो. स्लोवर वन असेल, लेग कटर असेल, ऑफ कटर असेल, बॅक ऑफ दी हँड असेल आणि थोडंसं ग्रीप करणारा सुद्धा चेंडू टाकतोय. आणि आता बघा पंकज जाधवने त्याच्यासाठी फिल्डिंगची सजावट पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीची लावले. शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉट कव्हर आहे, शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग आहे, मिड विकेट आहे, मिड ऑन आहे आणि 30 यार्ड सर्कलच्या जर आपण बाहेर जर पाहिलंय तर डीप कव्हर पॉइंट आहे. आणि त्यानंतर आपण बघा मिड ऑफला क्षेत्ररक्षक घेतलाय, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक या ठिकाणी सॉरी लेफ्ट हँडर बॅटर आहे. सो आपण फिल्डिंगची सजावट थोडीशी नंतर एक्सप्लेन करूया. यावेळी स्लोवर वन बॉल आणि चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि या पद्धतीची गोलंदाजी क्रिकेटच्या परिभाषेत म्हटलं काय जातं की फ्रूट सॅलड बॉलिंग. आणि अमित पारकर यासाठी ओळखला जातो ना की नागेश्वर आवास या संघाच्या कडून तो बिलॉंग करतो आणि आवास गाव म्हणजे नागेश्वराचं या ठिकाणी देवस्थान असं म्हटलं जातं आणि देवाला नमन करून अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. यावेळेचा लो फुलटॉस बॉल वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एका धावेची पूर्तता होईल. आता प्रत्येक बॅट्समनसाठी या ठिकाणी फिल्डिंगची व्यूहरचना जी सजावट आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची केली जाते. आता पुन्हा एकदा राईट हँडेड बॅट्समन आले, त्यामुळे पंकज जाधवसाठी हे चॅलेंज असणार आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन त्या ही सिच्युएशन हँडल करण्यासाठी. आता अमित पारकर बघा पहिले 3 चेंडू टाकले, त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. इम्पॉर्टंट काय आहे की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत कुर्डुस किंग संघाकडून, सो टेन्शन असणार आहे त्यांच्यावर सुद्धा. यावरचा रिव्हर्स स्वीपचा फटका, लाजवाब फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. स्क्रीनवर अगदी आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल या ठिकाणी खोलवर टप्प्याचा होता. बॉलरने खूप चांगला चेंडू टाकला होता, परंतु फलंदाजाने या ठिकाणी जागा बनवून त्या चेंडूला जागा दाखवली आणि ते गरजेचं होतं. मोठा फटका बऱ्याच कालावधीनंतर आलाय. सो रोशनचं कौतुक करावं लागेल आणि संमित्र मात्र याच्यासोबत बातचीत करतोय. चाळणीत सुद्धा पाणी साठवता येऊ शकतं, परंतु त्या चाळणीमध्ये पाण्याचा बर्फ होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते. अगदी वाट पाहिलेली आहे आणि त्या चेंडूची वाट सुद्धा लावलेली आहे. 1.4 षटक आपण मार्गस्थ आपण पाहतोय जिथे झालेलं आहे. 11 धावा झालेल्या, जिथे 2 विकेटचं पतन झालेलं आहे. येस, बॉल पाठवायचंय. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहूया पुन्हा एकदा तशाच पद्धतीची आहे. म्हणजे आता कव्हर पॉइंट डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर आपण पाहतोय आता हा फिल्डर कशासाठी लावलाय. आउटसाइड ऑफ स्टंपला कदाचित लेग कटर बॉल आला, टाइम करून जोरात मारला तर कदाचित तो बॉल अडवण्यासाठी त्या क्षेत्ररक्षकाला ठेवलाय. आता थोडासा त्याला वाईड केलाय, डीप पॉइंटला गेलाय. सो आता अमित पारकरचे स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असेल. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं ना. आता या चेंडूवर स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असेल बघा. दुधारी तलवार चालवायची होती, परंतु परत एकदा सरळ बॅटने खेळलाय. स्ट्रोक अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी, लाईन आणि लेंथचा अगदी चांगल्या पद्धतीने वापर केलाय. लेग बाय स्वरूपाची धाव जरूर आली आहे आणि धावसंख्येमध्ये एकची ॲडिशन होते. धावा झालेल्या आहेत त्या 12 धावा स्कोर कार्डवर. अगदी मान्यवर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. अगदी ज्या पद्धतीने सर्व मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, सर्व रसिक प्रेक्षकांची सुद्धा या PNP चषकामध्ये मांदियाळी पाहायला मिळते आणि खूप चांगला मोठा प्लॅटफॉर्म आहे ना. आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की अगदी 2000 किंवा 1990 पासून आलेली ही क्रिकेटची म्हणजे जर विचार केला संदीप सर की पॅरागॉन चप्पल पासून एक स्टँडर्ड बूट किंवा एक इनर्स असू द्या, सनग्लास असू द्या, कॅप्स असू द्या, अशापर्यंतचा क्रिकेटरचा प्रवास आहे ना. आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्रगती होताना पाहायला मिळते. यावेळचा अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. वाडिश लॉंगॉनच्या दिशेला संमित्र म्हात्रेच्या बॅटमधून सिंगल येते. धावसंख्येमध्ये 1चे ॲडिशन होते. 2 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 13 धावा, 2 विकेटचं पतन आपण पाहतोय. अमित पारकरची गोलंदाजी जर आपण पाहिली तर एक षटकार जरूर आलाय, परंतु 90 धावा त्याने खर्च केल्या. सो इट्स ओके. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये या गोष्टी होत राहतात आणि अमित पारकरने असे इक्वेशन किंवा अशा गोष्टी बऱ्याच वेळेला या ठिकाणी सोप्या करून दाखवलेल्या. येस, PNP बॉल ओव्हर आणि टेप बॉल ओव्हरची हा
थरार आपण पाहणार आहोत. आणि एक इंटरेस्टिंग मुवमेंट म्हणजे 5 ओव्हरची मॅच आहे आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये हा अगदी मध्यभागी 5 ओव्हरच्या मध्यभागी ही ओव्हर ठेवलेली आहे. सो दोनही संघांना त्याचा फायदा होऊ शकतो, तोटा होऊ शकतो. सो इंटरेस्टिंग ओव्हर आहे. चेंडू कशा पद्धतीने सीम होईल, कशा पद्धतीने वळेल, आता या फ्लड लाईट्समध्ये चेंडूची वळण जास्त पाहायला मिळेल का, स्विंग्स पाहायला मिळेल का, हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. संमित्र मात्र स्ट्राईक एंडला आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही. सो हा वाघ कुठेतरी या ठिकाणी याला पिंजऱ्यामध्ये अडकवल्यानंतर ज्या पद्धतीने पिंजरा खोलल्यानंतर हा बाहेर पडेल तशा पद्धतीचं षटकामध्ये एक रूपांतर आपल्याला पाहायला मिळू शकेल. अगदी खांद्यावर बॅट घेऊन या ठिकाणी तो तयार आहे, परंतु फिल्डिंगची व्यवस्था पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर थोडीशी विस्तारलेली पाहायला मिळते. ऑफ साईडला जर आपण क्षेत्ररक्षक पाहिले तर शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि आता या फिल्डिंगची रचनेमध्ये काय आणि कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल हे देखील पाहणं फार रंजकतेचं राहणार आहे. मुन्ना ठाकूर गोलंदाजी मार्कवर येते. मॅन फ्रॉम खानाव अगदी छोटा खेळाडू आहे. कमी वयामध्ये या खेळाडूने आपल्या नावाची कीर्ती संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये या ठिकाणी लगावलेली आहे. तोच मुन्ना गोलंदाजी मार्कवर. यावेळी पूर्णतः ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाले. एका धावेचं कन्वर्जन 2 धावेमध्ये काय होणार, जीते की चालबाज की नजर और इन दोनों ही बल्लेबाजों के रनों पर कभी संदेह नहीं करते. मिळाला मौका आणि अगदी आखो में इशारे म्हणजे डोळ्यात पाहिलं की येस ही धाव पूर्ण होऊ शकते आणि धाव सुद्धा पूर्ण केली जाते. धाव संख्येमध्ये 2चे ॲडिशन झाले. पुन्हा एकदा मुन्ना ठाकूर राईट हँड ओव्हर द विकेट समित्र मात्रेसाठी. हो टप्पा पडल्यानंतर बॉल उसळी घेतोय. आउटसाइड ऑफ स्टंपला टाकलेला हा बॉल पहा. पुन्हा एकदा तुम्ही स्क्रीनवर जरूर पाहू शकाल की कशा पद्धतीचा हा चेंडू आहे. खूप बाहेर टाकला होता आणि पडल्यानंतर थोडासा बाहेर वळलाय आणि टेप बॉल ओव्हरमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळतात ना आणि तेच चित्र आपण मैदानामध्ये पाहिलेलं आहे. बाहेरच्या दिशेला ती रफ साईड ठेवली होती आणि तोच चेंडू या ठिकाणी बाहेरच्या दिशेला थोडासा काटा बदलताना पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा मुन्ना ठाकूर या बॉलचा बॉल. हो फटका फसलाय. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. बॉटम ऑफ बॅट चेंडू कनेक्ट झाला असल्यामुळे संमित्र मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तिथे मात्र पिंट्या तैनात होता. त्याच्या हातात झेल सोपावून मैदानाच्या बाहेर मार्गस्थ होताना चांगल्या पद्धतीने झेल पकडलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा सरळ अँगलने तुम्ही जरूर पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले अगदी प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून खूप चांगलं वर्क पाहायला मिळत आहे आणि कॅच पकडल्यानंतर अगदी मुन्ना ठाकूर हा बघा की कशा पद्धतीने आलाय. बॉल वेगळ्या पद्धतीने पकडला होता, स्लो वन होता आणि तो पिक करता आलेला नाहीये संमित्र मात्रेला आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय फलंदाज संमित्र मात्र मैदानाच्या बाहेर गेले. त्याची जागा भरून काढण्यासाठी स्वतः मला असं वाटतं संघनायक इथे आलेले आहेत. मंदार म्हात्रे. एक म्हात्रे गेला आणि दुसरा म्हात्रे आलाय असंच आपण म्हणूया आणि स्वतः कॅप्टनला आता लीड करावं लागेल टीमला, कारण कमी धावा झालेल्या आहे. तिसरी ओव्हर आहे आणि फक्त 15 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये फक्त एकच षटकार आलेला आहे. सो इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे. हलक्या हाताने चेंडूला या ठिकाणी फक्त कट करायचं होतं पण बॅटच्या जवळून अगदी चेंडू गेला. बॅटला स्पर्श जरूर झालेला नाहीये. मंदार सुद्धा सरप्राईज झाला असेल आणि अशा पद्धतीचे बॉलरकडून सरप्राईज हे बॅट्समनला मिळत असतात आणि तशा पद्धतीचा हा सरप्राईज आपण पाहिलेला आहे. मुन्ना ठाकूर अगदी चांगला रनअप आहे. बॉलिंग ऍक्शन सुद्धा खूप सुंदर आहे. यावरचा बॉल अगदी पुन्हा एकदा स्लोवर वन पाहायला मिळाला. शायनी साइड बाहेरला ठेवतोय आणि अगदी आपली बोटांच्या जादूने म्हणजे आपल्या मुलाच्या किंवा आपल्या मुलीच्या डोक्यावर अगदी प्रेमाने हात फिरवावा ना तशाच पद्धतीने अगदी चेंडूवर अगदी हळूवार पद्धतीने प्रेमाने हात फिरवतोय आणि त्या बॉलमध्ये वलय सुद्धा प्राप्त होत आहे. निर्धाव चेंडू आणि मुन्ना ठाकूरची या PNP बॉल ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट. या वेळचा बॉल सुद्धा लगातारचा तिसरा डॉट बॉल. मंदार म्हात्रे इथे मात्र थोडासा अडचणीत सापडलाय. संघ सुद्धा अडचणीत सापडलाय. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 15 धावा आणि 3 विकेट. 3 विकेट आपण पाहतोय. अगदी शांत मैदान अगदी पाहायला मिळतंय. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे सुपर 12 मध्ये. अगदी लॉट सुद्धा उडवलेले आहेत आणि एकच संघ आपल्याला
अगदी मिळायचं आहे. अगदी स्क्रीनवर आमचे मान्यवर सर्व पाहायला मिळतात. अगदी त्यांचे सुद्धा PNP चषकामध्ये अगदी आमचे प्रेक्षक पहा बघता हात हलवताना पाहाल त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आरामात पद्धतीने अगदी खिशामध्ये शेंगदाणे, मोबाईल हातामध्ये आणि अगदी आरामात पद्धतीने त्या मॅचचा आस्वाद बघा. छोटा एक सुद्धा आहे, तो सुद्धा मागून अगदी त्या मॅचचा आढावा घेते. त्याला सुद्धा आवडलेलं आहे PNP चषकाचं हे आयोजन. आणि कोणाला आवडणार नाही, सर्वांच्या मनामध्ये अगदी घर करणारी ही स्पर्धा आहे बघा. अगदी कॅमेरामन आमच्या अगदी मान्यवर सुद्धा पहा अगदी या संपूर्ण स्पर्धेचा आणि या स्पेशल या मॅचचा या ठिकाणी बसून या ठिकाणी आरामात पद्धतीने आढावा घेतात आणि त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा असणार आहे. वळतोय मॅचकडे. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा अमित पारकर आपल्याला पाहायला मिळते. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे जिथे आमचे धरणे गुरुजी आहेत, आमचे सर्व कॉमेंट्री टीम आहे, आमची मीडिया टीम आहे, आमचे DJ आहेत, आमचे सर्व सहकारी आहेत आणि त्यांच्या साथीने या ठिकाणी आपण हा थरार पाहतोय. ओ हो आउटसाइड ऑफ स्टंपला या ठिकाणी थोडासा स्लोवर वन बॉल टाकलाय. बॅक ऑफ दी हँड स्लोवर वन. अमित पारकरचा हा सरप्राइझिंग डिलिव्हरी आहे आणि तोच टाकताना पाहायला मिळाला. अमित पारकर यासाठी ओळखला जातो ना, नेहमीप्रमाणे राईट हँड राऊंड विकेटनी येतो, आउटसाइड ऑफ स्टंपला अगदी लेंथ बॉल टाकतो आणि बाहेरच्या दिशेला तो काटा बदलणारा चेंडू, त्याचा एक स्पेशल बॉल आपण पाहिलात. आणि पुन्हा एकदा अमित पारकर रनअप मध्ये. फुल टॉस बॉल तो सुद्धा मारता आलेला नाहीये. मिळालेली होती संधी फलंदाजाला, परंतु मारता आलेलं नाहीये, ती स्वीकारता आलेली नाहीये. ही दुर्दैवी गोष्ट असणार आहे. पुन्हा एकदा सिंगल येणार. लेग बाय स्वरूपाची ही धाव आहे. धावांमध्ये ॲडिशन होणार बघा. बाईच्या 2 धावा आल्यात, लेग बायच्या 2 धावा आल्यात. वाईड बॉल नो बॉल कोणताच नाहीये. 16 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय जिथे 3 विकेट संपन्न झाले. रोशन 9 धावांवर खेळतोय आणि मंदार 3 चेंडू डॉट खेळलाय. ही अगदी एक ब्रेकिंग न्यूज असणार आहे ना या इनिंग मधील, की मंदार मात्र 3 चेंडू लगातार डॉट झालाय. कॅप्टनवर पूर्णतः प्रेशर अगदी प्रेशर वाढलं की टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढतं, असं आपण नेहमी पाहिलेलं आहे ना. मेकॅनिकल इंजिनियर आणि केमिकल इंजिनियरला नक्की माहिती असेल हा जूल थॉम्सन इफेक्ट. यावरचा फटका फसलाय. पुन्हा एकदा अक्षय चेंडूचा पिछा करतोय. अगदी कपिल देव निखन्स यांची आठवण झाली की 1983 मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी कॅच पकडली होती, परंतु 2 धावांची पूर्तता झालेली आहे जरूर. पॉइंट रिजन मध्ये पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अक्षय पाटील चेंडूचा पिछा करत होते, परंतु त्यांना बॉल सापडलेला नाहीये. इट्स ओके. अगदी करंट रन रेट जर पाहिलं तुम्ही तर 5.14 ची सरासरी आहे. अलिबाग सुपर किंग्स या संघाने टॉस जिंकून जो डिसिजन घेतलाय ना, तो त्यांना फायदेशीर साबित होते. हे फार महत्वाचं आहे. अमित पारकर हा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. अगदी पंचांच्या या ठिकाणी आपण पाहतोय डावीकडून. यावरचा फटका तर चांगला आहे. गॅपमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. आणि पुन्हा एकदा थ्रो खराब, गॅदरिंग झालेलं नाहीये आणि तिथे मात्र एका धावेचं कन्वर्जन 2 धावेमध्ये होणार. आणि पंकज यादवला माहिती आहे की प्रत्येक धाव किती इम्पॉर्टंट आहे. सो आपल्या प्लेयर्सवर थोडासा नाराज आहे, निराश आहे. अगदी आमचे प्रेक्षक सुद्धा थोडेसे निराश आहेत. त्यांना अशा पद्धतीची मॅच पाहण्याची सवय नाही आहे. सो त्यांना चौकार, षटकार, विकेट्स अशा पद्धतीचा थरार पाहण्याची फार सवय आहे. आणि ते प्रेक्षक सुद्धा आता आपल्या मोबाईलमध्ये डोकावून कदाचित आधीच्या मॅचेस पाहत असतील ज्या त्यांनी पाहिल्या नसतील. आणि लॉट्स कशा पद्धतीचे आहेत, या PNP चषकाचं आयोजन कशा पद्धतीचं आहे, या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये जाऊया जिथे अमित पारकर मंदारचा सामना करतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका लगावलाय. गॅप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा खाली होती आणि सुई मधून धागा ओवावा ना की त्याच पद्धतीने हा चेंडू होतोय मैदानाच्या बाहेर फरार. चौकार. संघाचा कर्णधार विनोद वाटकरे आणि नांदगाव निंजा संघाचा कर्णधार उमेश घाणेकर. संघमालक प्रमोद गासे, विवेक म्हात्रे आणि थर्ड टायकूनचे त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. नांदगाव निंजाचे संघमालक सरोज दिवेकर यांना सुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सुपर 12चा पहिला सामना असणार. कपिल फलंदाज बाद. कमांडीचे याच दरम्यान आणखीन काही संघमालक म्हणजेच रेवदंडा रॉयल्सचे अभय ठाकूर, निलेश म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण मैदानात उपस्थित झाला असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मापगाव मार्वलचे संघमालक विजयजी भगत, वसीम कुर आपण सुद्धा उपस्थित असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अगदी संदीप सर, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण स्पर्धेमध्ये 200 विकेट पूर्ण झालेल्या आहेत, 200 कॅचेस पूर्ण झालेले आहेत.
आणि हे अपडेट आमचे सहमित्र, आमचे गुरुवर्य, आमचे धरणे गुरुजींच्या माध्यमातून येते. अगदी धरणे गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी अपडेशन त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. आणि आपण स्क्रीनवर जरूर पाहतोय 24 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर, जिथे 4 विकेट्सचं पतन झालेलं आहे. जयेश सुरेकर मैदानामध्ये आज न्यू बॅट्समन म्हणून मैदानामध्ये आलाय. लास्ट ओव्हर टाकण्यासाठी कोणता गोलंदाज आहे ते मात्र गोलंदाजात आहे. रोशन पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. 7 चेंडू फेस जरूर केलेत, 1 षटकार मारलाय, पण 9 धावा बनवलेल्या आहेत. सो टेन्शन प्रमोद कवळे यांचं या ठिकाणी मी व्यासपीठावरती स्वागत करतो. प्रमोद कवळे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये नेमकं अर्थात काय घडतंय पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये. कपिल ठाकूर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी संदीप सर, मान्यवरांची मांदियाळी आज पाहायला मिळणार, कारण आता नॉकआउटचे मुकाबले चालू होणार आहेत. सो साहिल जाधव मैदानामध्ये आलाय, मॅन फ्रॉम अलिबाग. खूप चांगला चेंडू टाकला, पहिला बॉल टाकला नव्हता. तो आपला रनअपचा आढावा घेत होता. राईट हँड राऊंड विकेटने रोशन पाटीलसाठी या ठिकाणी चेंडू घेऊन आलाय. यावरचा बॉल फुल टॉस बॉल मारायचा होता मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, उंची जास्त लांबी कमी, कॅच सोडले आणि तिथे मात्र 2 धावा सुद्धा बनवल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते थांबते आणि 26 या धावसंख्येवर 5वी ओव्हर आहे आणि 26च धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय ना स्क्रीनवर, तुम्ही ज्या फलंदाजाला पाहताय तो फलंदाज सपशेल अपयशी जरूर ठरलाय, परंतु अपयशी यशाची पहिली पायरी असते. अजूनही 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूंमध्ये 2-3 मोठे फटके घेणं फार गरजेचं आहे. आणि त्याच फटक्याच्या शोधामध्ये या आवडचा फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा अक्षयच्या हातातून तशाच पद्धतीचे प्रयत्न पाहायला मिळाले. पुन्हा एकदा अपयश त्याच्या वाटी आलाय. आता सुद्धा 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाते ती पुन्हा एकदा 28 या धावसंख्येवर. अलिबाग सुपर किंग्स विरुद्ध कुर्डूस किंग्स असा सामना आहे. जे दोनही संघ ग्रुप स्टेजमध्ये खेळले होते, जेव्हा कुर्डूस संघाने मात दिली होती अलिबाग सुपर किंग्स संघाला, आता अलिबाग सुपर किंग्स संघाचं या ठिकाणी पारडं फार जड आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा, यावरचा काय करायचं, कसं करायचं आणि केव्हा करायचं, कुठे मारायचं, क्या करे कैसे करे, इस विवंचना में असंच म्हणावं लागेल. आणि त्या टेन्शनमध्ये आहेत ना की फलंदाज काय करायचं बा. अगदीच प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल मारायचा होता, मारायचा की ढकलायचा या प्रश्नामध्ये अडकलेला असताना निर्धाव चेंडू जातोय. पंकज जाधवचा कानमंत्र आणि यावेळचा बॉल, हा पंकज जाधव कडून आता चुकी झाली. बॉल जास्त वळला, त्याच कारणास्तव पंकज जाधव कडून ही चुकी झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये 1चे ॲडिशन होते. धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा स्कोर कार्डवर. अगदी चांगल्या पद्धतीचं अपडेशन प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आपण पाहतोय रोशन 10 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येवर खेळतोय. साहिलने आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. आता जयेश सुरेकर शेवटचे 3 चेंडू फेस करण्यासाठी यावेळी मैदानामध्ये सज्ज झाला. स्ट्राईक एंडला आता डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळे ऑन साईडला फिल्डिंगची सजावट थोडीशी वेगळ्या पद्धतीची पाहायला मिळते. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर लॉंग ऑफ आहे, जो की अगदी स्टंपच्या थोडासा बाजूला ठेवलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. शॉट पॉइंट आहे, गलिश क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉट थर्ड मॅन आहे. पाहूया काय घडतंय. फटका तर चांगला आहे, खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, जज करतोय, परफेक्टली जज करतोय, झेलतोय मुन्ना ठाकूर आणि फलंदाज जय सुरेकर बाद. वाटलं नव्हतं की अशा पद्धतीचा परफॉर्मन्स किंवा अशा पद्धतीची बॅटिंग लाईनअप त्यांची ढासळू शकते. आणि त्यानंतर मैदानामध्ये प्रसाद राऊत या ठिकाणी मैदानामध्ये आलाय, मॅन फ्रॉम पेझारी. बघा फटका कशा पद्धतीने मारलाय. यावेळचा स्टिकर पर्यंत बॉल आलाय आणि कनेक्शन इम्प्रॉपर होतं. डीप मिड विकेटमध्ये मुन्ना ठाकूर चेंडू खाली आला. चांगल्या पद्धतीने चेंडूला झेललं असं मी म्हणेन. आणि जे झेलणं अपेक्षित होतं, फलंदाजी करणाऱ्या संघाला सिच्युएशन झेलता आलेली नाहीये आणि त्यांची पारी झुलताना आपल्याला पाहायला मिळालंय. असंच आपण म्हणूयात. शेवटचे मला असं वाटतं काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, शेवटचे 2 बॉल येणं बाकी आहेत. धावा फक्त स्कोर कार्डवर फक्त आपल्याला 30 पाहायला मिळते.
मिळत आहेत. अर्धी फळी तंबूच्या दिशेला मार्गस्थ झाल्या आहेत असं म्हणूयात. आणि प्रसाद राऊत मैदानामध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. खूप लेट आलाय, परंतु शेवटचे 2 चेंडू त्याच्यासाठी असणार आहेत. त्या 2 चेंडूमध्ये तो कमाल दाखवेल का हे देखील पाहणं फार रंजकतेचं राहणार आहे. ऑन साईडला फिल्डिंगची व्यूहरचना जी आपण जर पाहिली तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक अगदी स्ट्रॅटेजिकली सजवलेला आपल्याला पाहायला मिळतंय. प्रसादचा पहिला बॉल तो फेस करत असताना बॅटची कट लागली होती, एज घेतली होती, इनर एज घेतली होती आणि विकेट किपरच्या दस्तान्यांमधून तो चेंडू सुटलाय पंकज जाधवच्या माध्यमातून. पण इट्स ओके, धाव कोणती आलेली नाही आहे. ही जमीची बाजू अलिबाग सुपर किंग्स या संघाची राहणार आहे. पंकज जाधव आणि त्याचा फॅन फॉलोअर्स आता थोडेसे देव पाण्यात ठेवले होते ना, ते आता बाहेर काढण्याच्या दिशेला मार्गस्थ सुद्धा असणार आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील. ओ हो हो, पंच आमच्याकडे वळलेत आणि रात्री सुद्धा संध्याकाळी सुद्धा पंचांना इथे कवायत करण्यास प्रवृत्त केले, भाग पाडलंय. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झालेली आहे. धावसंख्या जाऊन 31 वर पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा एक्स्ट्रा एनर्जी, एक्स्ट्रा एफर्ट लावायला लागतील साहिल जाधव याला. आतापर्यंत चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन स्लॉगिंग ओव्हरमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळालं आहे राईट हँड राऊंड विकेटने. यावेळचा चेंडू पहा, पडल्यानंतर काटा किर्र करणारा अशाच पद्धतीचा चेंडू होता आणि 5 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बघा हा जो फॅन आहे ना तो अगदी चिंतेमध्ये आहे की काय. येस, स्कोर 31 धावा झालेली आहेत. 5 षटकांची समाप्ती. वळूया व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांच्या सन्मानाकडे. मी चित्रलेखाताई यांना विनंती करतो, ताई आपण आपल्या शुभ हस्ते काही सन्मान या ठिकाणी घ्यायचे आहेत. मान्यवरांना मी विनंती करेन की आपण स्टेजच्या मध्यभागी येऊन आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे RDCC बँकेचे पनवेलचे सन्माननीय संचालक संतोष पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान चित्रलेखाताई यांच्या वतीने करण्यात येईल. चित्रलेखाताई यांच्या वतीने अर्थात हा सन्मान संतोष पाटील साहेबांचा या व्यासपीठावरती करण्यात येईल. त्यांच्या समवेत व्यासपीठावरती हरिग्राम पनवेलचे सन्माननीय सरपंच अमितभाई मात्रे हे सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान होईल. तसेच MSRD ठाणेचे असणारे अलंकार पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. आपण एक एक सन्मान घेऊया. अमितभाई मात्रे यांचा सन्मान होईल, अलंकार पाटील यांचा सन्मान होईल, साहिल संतोष पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करूया. ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलंही या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतो आणि त्याच वेळेला आपला सन्मान करू इच्छितो. व्यासपीठावरती उपस्थित असणारे विनायक भोनकर सर यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. सुभाष लाकडे आपण उपस्थित झालेला तर स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नवगावचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते विनायक भोनकर सर उपस्थित आहेत. विनायक भोनकर सरांना विनंती आहे की आपण स्टेजच्या मध्यभागी येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. विलास भोनकर सर उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती आहे की आपणही स्टेजच्या मध्यभागी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. भोपी सर सुद्धा इथे उपस्थित आहेत आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं, त्यांचाही सन्मान केला जाईल. प्रमोदजी कवळे या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत, त्यांचाही सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. विलास भोनकर सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. भोपी सर यांना सुद्धा मी विनंती करतो की अच्छा हां साहिलला सुद्धा विनंती आहे की आपणही यायचं आहे. ताईंच्या समवेत एक फोटो तुमचाही या ठिकाणी घेतला जाईल. प्रमोदजी कवळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सर्वप्रथम ताईंच्या शुभ हस्ते. आता टॉसकडे वळतोय आपण लगेचच. दोन्ही संघांच्या कर्णधाराला आपण टॉससाठी आमंत्रित केलं होतं. विनोद वाटकरे, उमेश घाणेकर आपण आलेत दोन्ही कर्णधार आहेत ना. निखिल कवळे मला कळवत आहेत की या दोन्ही कर्णधार इथे उपस्थित झाले आहेत. मी संतोष पाटील साहेब यांना विनंती करतो, सर आपण टॉस करायचा आहे. पुढच्या मॅचचा सुपर 12चा पहिला टॉस आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेलमधील लढवय्ये असे नेते संतोष पाटील साहेब आज या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित झालेत. आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांचे ऋणानुबंधाचं नातं गेले कित्येक वर्ष संतोष पाटील साहेब यांचं राहिलेलं आहे आणि आज ते या व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्याच वेळेला सन्मान्य चित्रलेखाताई पाटील त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये गेलेत. विनंती असेल यासिन सर प्लीज.
दोन्ही संघांचे कर्णधार तिथे उपस्थित झालेले आहेत. चित्रलेखाताई पाटील सुद्धा उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल होईल. ओव्हर टू टॉस बॉक्स यासिनजी मर्चंट. हॅलो. तर मित्रांनो, आपण आहोत अलिबाग तालुक्यामध्ये कुरुळ या गावामध्ये आणि पुन्हा एकदा इथे टॉस करणार आहोत. या स्पर्धेचे सर्व सन्माननीय चिवताई यांच्या शुभ हस्ते होईल टॉस आणि दोन्हीही संघ नायकांना आणि संघांना आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कॉल कोणाचा असेल? येस, विनोद वाटकर यांचा असेल कॉल. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड इज कॉल अँड इट इज हेड. नाणेफेकीचा कॉल. विनोद, तू जिंकलेला आहेस. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. किती महत्त्वाचा सामना आहे, किती महत्त्वाची ही स्पर्धा आहे आणि चिवताई आणि संपूर्ण शेतकरी कामगार पक्षाने या टुर्नामेंटची जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल काय बोलशील? आता सर्व सामने तर नॉकआउटचेच आहेत, म्हणजे सगळे सामने इथून जिंकणंच आहे. टुर्नामेंट बोलायचं झालं तर आपला रायगडने महाराष्ट्राचा वर्ल्ड कप होईल. फार महत्त्वाचं स्टेटमेंट आपण पाहतोय. विनोद वाटकरे एक गाजलेला नामवंत आणि अप्रतिम असा फलंदाज आणि त्याचप्रमाणे कर्णधार. त्यांचं स्टेटमेंट होतं की संपूर्ण महाराष्ट्राचा जणू काही टेनिस क्रिकेटचा हा वर्ल्ड कप आहे की काय, अशा प्रकारचं फिलिंग. कारण पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यामध्ये किंबहुना मला वाटतं संदीप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सराउंडिंग इथे साऊंड सिस्टम सुद्धा पाहायला मिळतोय आणि हा एक नवा प्रयोग, नवीन प्रयोग नेहमीच ताईंकडून आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणून मला म्हणावं असं वाटतं की शिर्डीला साई, माझ्या घरी आणि आपल्या घरी आपली आई, आणि जर टेनिस क्रिकेटमध्ये आणि महिलांवरती प्रेम करणारे असेल ती आपली चिवताई. चिवताईसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण हे एवढं मोठं आयोजन करणं सोपं नाही आहे आणि ते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. त्यांच्यामध्ये असलेली क्वालिटी, त्यांच्यामध्ये असलेला जज्बा आणि त्यांच्यामध्ये असलेला जुनून आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार सर्व पाहुण्यांचे आणि सर आपले सुद्धा आभार. येस. तर मित्रांनो, विनोद वाटकरे यांच्या बाजूने लागलेला आहे टॉस. सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण दोन्ही संघांना देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वळूया, कारण सामना सुरू आहे. कॉम्बॉक्सकडे वळूया. धन्यवाद. थँक्यू सो मच यासिन सर. आणि 32 धावा धावफलकावरती बनवण्याचा प्रयत्न आणि घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आणि मनीष आले आणि त्यांच्यानंतर आपण पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त झाली. प्रसाद मात्रे आपल्याला पाहायला मिळाले जे बाद झाले. पंकज जाधव नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात आणि हेमंत स्ट्राईकवरती पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त झाली. तर नवीन फलंदाज हेमंत पाटील आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळतात. पंकज जाधव नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. या दोघांमधून जो विजयी संघ ठरेल. आणि त्याच वेळी सलगचा दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती दांडी गोल, फलंदाज त्रिफळाची बाद. हाय स्कोरिंग मॅचेस असतात ना, त्यांना बघायला मजा येत नाही ना, तितकी जास्त मजा येते ती म्हणजे लो स्कोरिंग मॅच बघायला. ज्यावेळी आपल्या अकाउंट्समध्ये जेव्हा 32च धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत आणि त्यावेळी सुरुवात कशी होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थात पहिला बॉल विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली. आणि जर आपण पाहिलं प्रिन्सने ज्यावेळी षटक हाताळलं होतं, पहिला डॉट आणि त्याने सुद्धा दुसरा आणि तिसरा सलगचे 2 विकेट प्राप्त करताना पाहायला मिळाले होते. हॅट्रिकच्या दारावरती अर्थात आपल्याला पाहायला मिळतं मनीष म्हात्रे पाहायला मिळणार. 32 धावा, फक्त 32 आहेत. 30 मध्ये 32चं गणित आहे आणि 30-32च्या गणितामध्ये काय पाहायला मिळतंय, रन बॉल इक्वेशन, पण त्या रन बॉलला पण नाही. हॅट्रिकचा बॉल डाऊन द ग्राउंड, हॅट्रिकचा बॉलला भिरकावला चेंडू, वन बाउन्स सीमारेषा बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पहिला येतोय चौकार.
क्षेत्ररक्षक खाली. इज इट टेकन? येस इट इज टेकन. वन मोर विकेट डाऊन. गडी क्रमांक बाद होतोय तो म्हणजे अर्थात तिसरा. जो 32 धावांचा पाठलाग आहे तो सहजरित्या पूर्ण करू देणार नाहीये. जर एका बाजूने तुमची बॉलिंग चांगली होऊ शकते तर दुसऱ्या एंड कडून माझी बॉलिंग सुद्धा तेवढीच चांगली होऊ शकते. कारण का जेव्हा लिलाव प्रक्रिया झाली मीही बॉलर्स ना घेतलाय, फक्त बॅटर्स घेतले नाहीयेत मी. याही वेळेला फुलटॉस बॉल आहे. पंचांचं बोर्ड. चीते की चाल, बाज की नजर और अंपायर की उठी, उंगली पर कभी संदेह ना करना. एलबीडब्ल्यू. गुणलेखनाची कौतुकता पूर्ण पंचकृषी नव्हे तर अलिबाग तालुक्यापासून रोहा तालुक्यापर्यंत त्यांच्या गुणलेखकाचं कौतुक आपण सर्वांकडून पाहायला मिळालंय. गडी बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक ओव्हर संपलेली नाही आहे. पहिल्या ओव्हर मधला आणखीन एक बॉल बाकी आहे. नक्कीच जर आपण स्कोर कार्ड सर आपण पाहत असाल तर असं वाटतं की हा क्रिकेटचा सामना नव्हे, हा फुटबॉल किंवा हॉकीचा सामना चालू आहे. एका बाजूला 4चं गणित, दुसऱ्या बाजूला समोर सुद्धा 4 पाहायला मिळतात. नाही, इथून कुठे आपण एक गोष्ट बघितली ना तर लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी सरप्राइजेस घेऊन येतात. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात आणि तेच पृथक्करण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जितकी मोठी क्रिकेटची स्पर्धेचं व्यासपीठ आहे ना तितकेच चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. त्यामुळे नेहमी म्हटलं जातं की जोपर्यंत मैदानात शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत त्याचा निकाल सांगणं नेहमी कठीण झालंय. सरप्राईज तर सर्वांनाच आवडतात. मग लग्न झाल्यानंतर बायको सुद्धा म्हणते की व्हॅलेंटाईनला मला सरप्राईज द्या, किंबहुना गर्लफ्रेंड सुद्धा म्हणते की मला सरप्राईज द्या. मग आता मॅच मध्ये का नाही सरप्राईज हवे आपल्याला? लो स्कोरिंग मॅच मग सरप्राईजच सरप्राईज. बॅकफुट वरती पंच करतो क्षेत्ररक्षकापासून लांब, चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. हा दुसरा चौकार. धावफलकावरती धावा झाल्यात. पहिला षटक संपल्यानंतर 8. पाहूया ज्या पद्धतीने फटका आलाय आणि गॅप मध्ये पूर्णपणे क्षेत्ररक्षकाने अर्थात आपण पाहिलं धाव सुद्धा घेतली नाहीये. त्याला माहित होतं की गॅप मध्ये आहे चेंडू आणि चेंडू सीमारेषा बाहेर ढकलला जातो तो म्हणजे चौकाराने. धाव फलकावरती बनल्यात त्या म्हणजे 8 धावा. 24 चेंडूचा खेळ आता यायचा बाकी आहे. 24 मध्ये बनवायच्यात फक्त 24 धावा. 30 मध्ये 32चं गणित, 2 चौकार सलग आले. पण मौल्यवान ठरलंय ते म्हणजे मनीषची ओव्हर, ज्याच्यामध्ये त्यांनी 4 महत्वाचे गडी बाद करताना आपल्याला पाहायला मिळालंय. म्हणजे अर्थात वरची फळी पूर्णपणे बरखास्त करून टाकले आणि त्याच वेळी आपण स्ट्राईक वरती पाहतोय अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठं नाव ज्याने डिंगडॉंग पुणे या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळालं, ज्यांनी 2016चा रतनबुवा गाजवलं, तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अर्थात पंकज जाधव. पण या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं पंकजची बॅट बोलली नाहीये. पंकज जाधव कडून ज्या धाव्यांची अपेक्षा, एक त्याचा बुम बुम फॅन फॉलोवर सुद्धा आहे, पण त्या फॅन फॉलोविंग कडून सुद्धा एक
काय त्या फॅन्सना खुश करणारी एखादी इनिंग आपल्याला पाहायला नाही मिळाली. 24 धावांची गरज आहे धावफलकावरती. 24 चेंडू बाकी आहेत. जयेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला आलेले पाहायला मिळतात. पंकज स्ट्राईकवरती 24 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. फटका पहिला बॉल आणि भिरकावून दिला. पंकज जाधवच्या बॅटमधून येणारा बुम बुम सिक्सर. जमा होने से कहानी खत्म नहीं हो जाती. यस, माठ्या आहे, पंकज जाधव आहे, हे नाव लक्षात ठेवा. ज्यांना ज्यांना माहित असेल ना, नवीन नवीन आपण का एक आकाश सर इंस्टाग्राम वरती एक ट्रेंड चालतो, काय म्हणते का, लॉकडाऊन किड्स म्हणतात. तो एक असतात ते लॉकडाऊन किड्स. त्या लॉकडाऊन किड्सनं सांगा की हा आहे अलिबागचा पंकज जाधव, हा आहे ब्रँड ज्याने अलिबागचं क्रिकेट 7 समुद्र पार ज्याने घेऊन दिलं, ज्याने दुबईचा हंगाम गाजवला, ज्याने 10PL गाजवलं, तोच पंकज जाधव पाहायला मिळतो. डिंगडॉंगचं नेतृत्व केलं. 6 बॉल 6 षटकार इझी आहेत. ज्युनियर प्रीमियर लीग 3 बॉल 18ची मॅच ज्याने 3 षटकारांनी जिंकवली, तोच आहे पंकज जाधव मैदानाच्या आत. वन्स अगेन डाऊन द ग्राउंड, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली आणि पंकज जाधवचं वादळ मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळालं. 24-24 गणित आणि फलंदाज बाद. वरती चांगल्या पद्धतीने चेंडू आला नाहीये आणि मात्र चेंडू हवेमध्ये खूप वेळ राहिला आणि मात्र आपण पाहिलं. यस, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल जयेशने, कारण का पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आपण नेहमी म्हणतो की 12 ते 15 धावांची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. त्याच वेळी जो स्ट्राईकवर आहे त्यालाच जर बाद करतो आपण, मग ती ओव्हर आपल्या खात्यामध्ये येऊ शकते. जयेशनाला ते खूप चांगलं माहिती आहे, कारण का लास्ट मॅच जेव्हा पंकज यांनी आपण जर पाहिला, फक्त 2 धावांच्या फरकाने अर्थात पराभव पत्करावा लागला होता त्यांना. पण आता मात्र आपण त्याच वेळी जो हिरो ठरला होता, जो मॅच घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता, हसनैन आपल्याला येताना पाहायला मिळालंय. ज्यावेळी आपण पाहिलं 3-12चं गणित असताना त्या 2 धावा आल्यानंतर मग षटकार आणला होता. मग 1-3च्या गणितामध्ये एकच धाव आली, 2 धावांनी पराभव त्यांना पत्करावा लागला होता. आणि तो हसनैन आता मैदानाच्या आतमध्ये, ज्यावेळी 22 चेंडूंचा गणित अजून बाकी आहे आणि 18 धावा धावफलकावरती बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व डकआउट जर आपण पाहिलं, जेव्हा पहिली मॅच चालू झाली होती त्यावेळेस फक्त गॅलरी 1, गॅलरी 6 आणि गॅलरी 5 मध्येच फक्त प्रेक्षक पाहायला मिळत होते. पण आता पूर्ण गॅलरी 1 पासून 9 पर्यंत, इव्हन अतिथी कक्ष, कॉमेंट्री बॉक्स सर्व सज्ज आहेत. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमा पार जाताना पाहायला मिळाला. फक्त आपली जो एक लेदरचा रूल आहे ना, ऑफचा बॉल ऑफला खेळायचा असतो, तोच फक्त खेळताना आपल्याला पाहायला मिळालं. चौकार्याला धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळतो. पुढील चेंडू गुड लीव, चांगला सोडला जातो. ही एक आर्ट असते. जेव्हा जेव्हा एखादा बॉल, जेव्हा गोलंदाज थोडासा लालच देतो ना, तेव्हा त्या लालचमध्ये फसायचं नसतं, सोडता सुद्धा आलं पाहिजे आपल्याला. मग चेंडू असो किंवा या अयोग्य माणसं सुद्धा काय नाही असो आयुष्यातली, त्यांना सोडता आलं पाहिजे. अयोग्य नाही, हा चांगला बॉल होता. खरंच सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट सुद्धा प्रयत्न केला जात होता, पण ज्या अँगल वरून डायरेक्ट हिट मारायची होती ना, त्या अँगल वरून त्या क्षेत्ररक्षकाला फक्त एक स्टंप दिसणार होता. कारण का ज्या पद्धतीने तो व्ह्यू होता आपल्याला, तो सिंगल स्टंपचा व्ह्यू होता पाहायला मिळाला. बट तो एक धाव घेण्याचा, जो एक चोरटी धाव घेण्याचा जो मोह आहे, तो मोह आवरला नाहीये आणि एक धाव घेतली जाते. एका धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळतात. 20 धावसंख्या धावफलकावरती येणारे 20 चेंडू आणि 12 धावांची गरज.
अक्षय पाटीलने खेचला चेंडू हवेत आणि त्याला सीमारेषा बाहेर पोहोचवतोय. गगनचुंबी गगनभेदी षटकार. डू ऑर डाय सिच्युएशनची मॅच आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल आणि जो हरेल तो मात्र परतीच्या प्रवासाला. पण हा परतीचा प्रवास तर एक चांगला कोट आहे ना, की एकतर आपण जिंकतो नाहीतर आपण शिकतो. मग आपण समजायचं की काहीतरी शिकून जाणार आहोत या मैदानातून. चांगला बॉल आहे. यावेळी मात्र आपण पाहिलं पूर्ण ऑफ स्टंप वरती शफल झाले होते आणि गोलंदाजाने मात्र तीच गोष्ट ओळखली आणि मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि धावफलकावरती आपण पाहतो येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आता 6 धावेंची धावफलकावरती गरज आहे. 18 मध्ये 6चं गणित आहे. 2 षटकांचा विस्तार जर आपण पाहिलं पहिले ओव्हर अर्थात मनीषकडून वाटलं होतं की धावफलकावरती वेगळ्या पद्धतीने येऊ शकतात. त्यावेळी आलेला तो म्हणजे 4 विकेट्स डाऊन होताना पाहायला मिळाले. पण ते 2 चौकाराने 8 धावा धावफलकावरती बनवल्या. पण दुसरं षटक ज्यावेळी अर्थात आपण जयेशला पाहायला मिळालं पहिल्या बॉलवरती 6 आला, नंतर विकेट, नंतर चौकार, 1 धाव, षटकार आणि शेवटचा बॉल डॉट राहिला. 18 धावा धावफलकावरती त्या ओव्हरमधून येताना पाहायला मिळाल्या. आणि अर्थात आपण तिसरं षटक अर्थात टेप बॉल ओव्हरकडे आपण वळतो. अर्थात PNP ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी आपण पाहतो 18 चेंडू आणि 6 धावेंची धावफलकावरती गरज आहे. टेप बॉलचा ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. अर्थात ISPL ची टेप बॉल अर्थात पाहायला मिळते. त्या बॉलचं पर्सनलायझेशन सुद्धा आपण पाहू शकता. बॉलवरती PNP चषक असं पर्सनलाइज केलेलं आहे. ब्रँडिंग आपल्याला पाहायला मिळते आणि 30 ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मनीष म्हात्रे पाहायला मिळतात. 6 धावा धावफलकावरती वाचवायचे आहेत. नाही कळला पहिला बॉल. अर्थात आपण पाहिलं बॅटचं फक्त तोंड उघडं केलं होतं आणि त्याच वेळी आपल्याला फक्त पाहायचं होतं की बॅटला कशा पद्धतीने बॉल लागू दे आणि मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. पण अर्थात आपण पाहिले एज लागली आणि चेंडू आपण पाहिलं 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि 1 धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक आपण पाहतोय 5 धावेंची अजूनही गरज. मनीषचं गोलंदाजी आपण पाहिलं 4 विकेट ज्याच्या नावावरती आहेत तो मनीष आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र खूपच बाहेर जातो. येस पंच आमच्यापर्यंत वळतात. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळालं. टेप बॉलची एक खासियत आहे. एका टेप बॉलचं आपण जर पाहिलं जितक्या जोरात फेकाल तितका तो जास्त स्विंग नाही होत. त्याला फक्त एक चांगल्या अँगलनी जर सुटला ना हातातून मग चांगला स्विंग तो देताना पाहायला मिळतो. एक बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाहीये. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न मात्र सुखरूप होताना पाहायला मिळाला. या 1 धावेने धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड होते. धावफलक 1 ने पुढे सरकला जाणार. धावफलकावरती आता विजयासाठी फक्त 3 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 3 धावेंची गरज. हसनैन कुरेशी स्ट्राईकवरती. हसनैनने मिनी हेलिकॉप्टर उडवला आणि त्याला सीमा रेषा बाहेर पोहोचवला जातो आणि विनिंग फटका, विनिंग शॉट, चेंडू सीमा पार पोहोचवला जातो आणि विजयी ठरतोय तो म्हणजे अर्थात आपल्याला पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने हसनैनची बॅटिंग पाहायला मिळाली. अक्षयचे आलेले ते मौल्यवान षटकार आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं अर्थात विजयी ठरतो अलिबाग सुपर किंग्स हा संघ आपल्याला सुपर 12 मध्ये येताना पाहायला मिळतं. त्या संघाचं सुद्धा हार्दिक कौतुक करूयात आणि वळूयात आपण प्रेझेंटेशन बॉक्स करे. थँक्यू सो मच. येस ऐकूया एक छानसं गाणं विजयी संघासाठी.